सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, विद्या विकास कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय समुद्रपूरच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण सगळ्या विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये वर्ग 11वी समाजशास्त्राच्या पहिल्या प्रकरणाअंतर्गत पहिलं प्रकरण समाजशास्त्राचा परिचय, यामध्ये आपण मागच्या भागामध्ये समाजशास्त्राची व्याप्ती कशी आहे याचा आढावा आपण मागच्या भागामध्ये घेतलेला होता आणि समाजशास्त्र कोणकोणत्या क्षेत्रामध्ये अभ्यास करते हे सुद्धा आपण मागच्या पिरियडमध्ये बघितलं आणि त्यामध्ये आपण बघितलं की जसं समाजशास्त्राच्या अनेक शाखा आहेत हे तुम्हाला मी अनेकदा सांगितलं। 100च्या वर शाखा आहेत समाजशास्त्राच्या, त्यापैकी काही महत्त्वाच्या शाखांचा अभ्यास ज्या आपण मागच्या भागामध्ये केलेला होता। यामध्ये प्रामुख्याने जर बघायचं तर समाजशास्त्राचं जे व्यापक स्वरूप आहे ते आपण बघितलं। यामध्ये जैव समाजशास्त्र, कलेचे समाजशास्त्र, विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र, दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे समाजशास्त्र, डायस्पोरा अध्ययन म्हणजे काय, जे स्थलांतरित लोक आहेत जे स्थलांतरित करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र, चित्रपट अध्ययन, चित्रपट आणि समाज याचा काय संबंध आहे, चित्रपटाचा समाजावर कसा परिणाम होते किंवा समाजाचं चित्रण जे आहे ते चित्रपटामध्ये कशा पद्धतीने उमटते याचा आढावा आपण चित्रपट अध्ययन भागामध्ये घेतलेला होता। त्यानंतर विकास अध्ययन, समाजाचे जे विकास होतो, प्रगती होत असते त्याचा आढावा आपण घेतला होता। त्याच्यानंतर संस्कृती अध्ययन, तर विविध देशातील संस्कृती आणि समाज जीवन यांचा कसा परस्पर संबंध आहे हे सुद्धा आपण मागच्या भागामध्ये घेतलेला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये समाजशास्त्राची व्याप्ती आपण बघितलेली होती। तर आपण मागच्या भागामध्ये काय शिकलो याचा आपण आज या ठिकाणी थोडक्यात आढावा घेतला। आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो समाजशास्त्राचं महत्त्व। समाजशास्त्राचं महत्त्व विद्यार्थी मित्रांनो, मला एक या ठिकाणी सांगावंसं वाटते की आज आपण या प्रकरणाच्या अखेरच्या टप्प्यात आहोत। हा जो आहे आज या पहिल्या प्रकरणामध्ये समाजशास्त्राचा परिचय या प्रकरणामध्ये हा एक शेवटचा मुद्दा आहे, ते म्हणजे समाजशास्त्राचे महत्त्व। यामध्ये आपल्याला 6 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये समाजशास्त्र शास्त्रसुद्धा अभ्यास करते, समाजशास्त्रात विविधतेसंबंधी ज्ञान देते, समाजशास्त्रामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो, समाजशास्त्र व्यवसायभिमुख आहे, समाजशास्त्र सामाजिक समस्यांवर उपाय शोधते आणि समाजशास्त्र काळानुरूप ज्ञान देते। हे मुद्दे आपल्याला या ठिकाणी आज समजून घ्यायचे आहे। तर समाजशास्त्राचं महत्त्व काय आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बघूया। पहिलं म्हणजे समाजशास्त्राचं महत्त्व असतं की समाजशास्त्र शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करते। विविध क्षेत्रामध्ये प्रगती शोधण्याकरिता, विविध क्षेत्रामध्ये प्रगती साधण्यासाठी गुंतागुंतीच्या मानवी जीवनाचं ज्ञान असणं आवश्यक आहे। कारण आपण बघतो की मानवाचं जीवन जे आहे हे गुंतागुंतीचं जीवन आहे आणि त्यामुळे एक प्रकारे ते गुंतागुंतीचं जीवन जे आहे त्यावर ते सोडवण्याकरता किंवा त्यावर प्रकाश टाकण्याकरता शास्त्रशुद्ध पद्धतीने समाजशास्त्रामध्ये अभ्यास करण्यात येत असतो। आपल्या क्षमता, आपली बुद्धी व आपले स्व समजण्यास समाजशास्त्र आपल्याला मदत करत असते की आपली बुद्ध्यांग काय, आपली अभ्यास करण्याची क्षमता काय आहे, संशोधन करण्याची क्षमता काय आहे,
या संदर्भात जे आहे ते समाजशास्त्र मदत करत असते. तसेच सामाजिक जीवन समजावून घेण्यासाठी सुद्धा, समाज जीवन समजून घेण्याकरता सुद्धा समाजशास्त्र आपल्याला मदत करत असते. तर हे समाजशास्त्रात आपण पहिलं महत्व की आपल्याला सांगायचं की समाजशास्त्र शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करते. दुसरा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, विविधतेसंबंधी ज्ञान देते. दुसरा मुद्दा आपण बघतो की समाज म्हटल्यानंतर त्यात विविधता असतेच. असा कुठलाही समाज नाही जगाच्या पाठीवर किंवा त्याच्यामध्ये आपल्याला सारखेपणा दिसून येतो. म्हणजे जीवन जगण्याची पद्धत, रीतिरिवाज, रूढी, प्रथा, परंपरा, भाषा याच्यामध्ये आपल्याला विविधता दिसून येते. भारतामध्ये सुद्धा तसंच आहे की विविध प्रकारचे समाज आहे, समूह आहेत, समुदाय आहेत. जसं आदिवासी समुदाय, ग्रामीण समुदाय, नागरी समुदाय, अनेक समूह आहेत. जसं आपण बघतो पारधी लोक आहेत, आदिवासीमध्ये त्यांचा समावेश होतो. अत्यंत दुर्गम ग्रामीण भागामध्ये जीवन जगणारे लोक आहेत, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जीवन जगणारे लोक आहेत. तर या म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे समाजामध्ये जी आपल्याला विविधता दिसून येते, तर या विविधतेचा अभ्यास जो आहे तो समाजशास्त्रामध्ये करण्यात येत असतो. आणि या विविधतेसंबंधी ज्ञान जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते समाजशास्त्राच्या माध्यमातून, समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या माध्यमातून. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. हे एक महत्त्वाचं. विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक काळातील विद्यार्थी आहे. आज तुम्ही विद्यार्थी आधुनिक काळातले आहे आणि प्रत्येकामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन हा रुजणं अत्यंत आवश्यक आहे, काळाची गरज आहे. बऱ्याचदा आपण अंधश्रद्धेच्या पगड्यामध्ये जीवन जगतो, अंधश्रद्धेचा पगडा आपल्यावरती होतो. अनेक गोष्टीचा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करत नाही. बऱ्याचदा आपण बघतो की मांजर आटी गेल्यानंतर अपशकुन आहे म्हणून आपण 10 पावलं मागं जातो. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा सुद्धा आहेत आपल्या समाजामध्ये. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक अंधश्रद्धा आहेत. स्वप्नामध्ये आपल्याला काही वेगळं दिसलं, एखादी भीतीदायक स्वप्न असलं तर अशी आपली मनामध्ये कल्पना येते की नाही बा आपण काहीतरी आपल्यावर अरिष्ट येणार आहे, संकट येणार आहे. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा जे आहेत ते समाजामध्ये आजही असल्याचं आपल्याला दिसून येते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण समाजशास्त्र हा विषय शिकत आहे आणि त्यामुळे समाजशास्त्र जे आहे ते वास्तव्याकडे बघत असते, शास्त्रीय दृष्टिकोनातून वास्तव्याकडे बघत असते. अंधश्रद्धेचा पगडा किंवा किंतु परंतु किंवा कुठल्याही गोष्टी गृहीत धरत नाही. गृहीत धरून समाजशास्त्र चालत नाही. तर वस्तुनिष्ठ, विवेकवादी, चिकित्सात्मक आणि पूर्वग्रहमुक्त आणि सकारात्मक अभ्यास जो आहे तो समाजशास्त्रामध्ये करण्यात येत असतो. समाजशास्त्राचा अभ्यास करताना कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषित ठेवत नाही आणि विवेकवादी आणि चिकित्सात्मक बारकाईने अभ्यास करतो. चिकित्सक अभ्यास जो आहे हा समाजशास्त्रामध्ये करण्यात येत असतो. तर समाजशास्त्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. हे समाजशास्त्राचं महत्व आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी समाजशास्त्र चालना देते असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. त्याच्यानंतर व्यवसायाभिमुख आहे. आपण यापूर्वी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की समाजशास्त्राचं काही हे मर्यादित स्वरूप नाही. एक 11वीचं पुस्तक म्हणजे किंवा 12वीचं पुस्तक म्हणजे समाजशास्त्र होत नाही. समाजशास्त्राचा विषय इतर सगळ्या क्षेत्रांपेक्षा व्यापक विषय आहे. कारण समाज हा मुख्य केंद्रबिंदू समाजशास्त्राच्या अभ्यासाचा असल्यामुळे मोठ्या सगळ्या क्षेत्रामध्ये समाजशास्त्राला काम करावं लागते. समाजशास्त्रज्ञांना काम करावं लागत असते. आज आपण बघतो की समाजशास्त्राची उपयुक्तता हे दिवसेंदिवस वाढत आहे आणि आधुनिक काळातील गतिमान समाजाचे समाजशास्त्रीय ज्ञान मिळविण्यासाठी कारण या समाजशास्त्राचा उपयोग होत असतो. कारण आजचा काळ जो आहे तो धावपळीचा काळ आहे. समाज हा गतिमान आहे. समाज हा झपाट्याने बदलत असतो. समाजामध्ये झपाट्याने परिवर्तन होत असते. समाजामध्ये झपाट्याने बदल होत असतात आणि त्यामुळे बदलत्या समाजामध्ये काळानुरूप व्यवसायही सुद्धा बदलताना आपल्याला दिसून येतात. तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये जे
जसं काळानुरूप आपल्या हाती मोबाईल आले आणि मोबाईल आले, LED TV सुद्धा घरी आले, LCD TV आले. आज काय झालं की खोक्यात असताना जे खोक्याचे जे TV होते, मोठाले खोके राहत होते ना आपल्या घरी, टीव्हीचा खोका कालबाह्य झाले आणि ते रिपेअरिंग करणारे दुकान जे व्यावसायिक होते, जे दुरुस्त करणारे मेकॅनिक होते, तर त्यांनी सुद्धा ते दुरुस्त करणं बंद केलं आणि LCD कसा दुरुस्त करायचा, LED TV कसा दुरुस्त करायचा याचे व्यवसाय याचं त्यांनी प्रशिक्षण घेऊन दुकानं टाकली. मोबाईल कसा दुरुस्त करायचा, कारण आता मोबाईल व्यवसायाला जास्त आपण बघतो की जास्त स्कोप आहे. तर अनेक तुम्ही बघता मोबाईल शॉपी जिकडे तिकडे थाटलेले दिसून येतात आपल्याला. अनेक लोक मोबाईल शॉपीचा व्यवसाय करताना दिसून येतात. मोबाईल विकणे, रिपेअरिंग करणे, दुरुस्ती करणे. आज हा व्यवसाय आपल्याला ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, खेड्यापाड्यामध्ये सुद्धा मोबाईल रिपेअरिंग शॉप आपल्याला दिसून येतात. तर याचं कारण म्हणजे की बदलत्या काळानुसार व्यवसाय बदललेले आहे. बदलत्या काळानुसार आज व्यवसाय बदललेले आहे. हे या ठिकाणी प्रामुख्याने मला उदाहरण देण्याचं उदाहरण यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तर समाजशास्त्र जो आहे तुम्हाला सांगितलं की एका बंद खोलीत किंवा आराम खुर्चीवर बसून अभ्यास करणारा विषय नाही किंवा शास्त्र नाही आहे. आणि समाजशास्त्र जे आहे, कारण समाजशास्त्राची उपयुक्तता अनेक क्षेत्रामध्ये आज सिद्ध झाल्याचं आपल्याला दिसून येते. मग कुठलंही क्षेत्र असो त्यामध्ये याच्यामध्ये आपण बघितलं की आज समाजशास्त्र जे आहे ते व्यवसायाभिमुख समाजशास्त्र झालेलं आहे. जसं अनेक क्षेत्रामध्ये समाजशास्त्राची उपयुक्तता वाढत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उद्योगधंदे, सामाजिक सेवा, समाजकार्य, पत्रकारिता, प्रसारण, कौशल्य विकास, संपर्क क्षेत्र, बिगर शासकीय संघटना, विमा क्षेत्र, पुनर्वसन, पर्यटन, कुटुंब कल्याण, जनगणना प्रक्रिया, योजना आणि नियोजन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक संशोधन, सामाजिक समुपदेशन, पोलीस खाते, आदिवासी कल्याण, सर्वसमावेशक शिक्षण, सुधारणात्मक प्रशासन, उपभोक्ता संशोधन इत्यादी. तर हे या सगळ्या क्षेत्रामध्ये जे आहे ते समाजशास्त्र चा आज अभ्यास विषय असल्याचं आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणादाखल पोलीस खात्यामध्ये पोलिसांवर खूप ताणतणाव असतो. पोलिसांना अनेक पोलीस जे आहेत त्या ताणतणावामुळे आत्महत्या सुद्धा करताना आपण दिसून येतात. पेपरमध्ये सुद्धा आपण वाचतो. तर या ताणतणावापासून पोलीस प्रशासन, पोलीस कशी मुक्त व्हायला पाहिजे यासंबंधी समाजशास्त्र गायडन्स करत असते. यासंबंधी समाजशास्त्र मार्गदर्शन करत असते की पोलिसांना तणावमुक्त कसं करायचं. प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी येतात तेव्हा त्यांच्यावर शिक्षणाचा अधिक भार नको. खेळबिळीच्या वातावरणामध्ये त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे. खेळबिळीच्या वातावरणात त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे. त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा ताणतणाव येता कामा नये. याकरता समाजशास्त्रज्ञ यावर सुद्धा समाजशास्त्र संशोधन करून अभ्यास करत असतात. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करत असतात आणि त्यानुसार जे आहे शिक्षण विभाग आपला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचा तयार करत असतो. तर हे सांगायचं तात्पर्य असं, हे उदाहरण देण्याचं कारण असं की समाजशास्त्र आज व्यवसायभिमुख समाजशास्त्र झालेलं आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून आज समाजशास्त्र विचार करताना आपल्याला दिसून येतात. मग याच्यात अनेक उदाहरणं तुम्हाला देता येईल. पत्रकारिता क्षेत्रामध्ये कौशल्य विकास असो, कामगार कल्याण असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून समाजशास्त्रज्ञ अभ्यास करताना आपल्याला दिसून येते. म्हणून समाजशास्त्र हे व्यवसायाभिमुख शास्त्र आहे असं म्हणायला पाहिजे. त्यानंतर सामाजिक समस्यांवर उपाय शोधते. सध्याच्या सामाजिक परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की समाजामध्ये अनेक समस्या आहेत. काळानुसार समस्या ह्या बदलत राहतात. 100 वर्षापूर्वी जी समस्या होती ती समस्या आज नाही. 100 वर्षापूर्वीची समस्या आणि आजची समस्या वेगळी आहे. त्यामुळे समाजशास्त्रांना आजच्या समस्येवर अभ्यास करावा लागतो. भारतामध्ये आपण जर प्रमुख समस्या जर बघितल्या, दारिद्र्य, बेकारी, बेरोजगारी, दहशतवाद, अतिरिक्त लोकसंख्या, स्थलांतर, समाजामध्ये असणारी अस्वस्थता, लोकांना वाटणारी असुरक्षितता, व्यसनाधीनता,
सामाजिक विघटन, कौटुंबिक विघटन, जातीय संघर्ष, धार्मिक संघर्ष, जमातवाद, बालगुन्हेगारी, हे सर्व जे आहेत प्रश्न सोडविण्यासाठी, या सर्व समस्या सोडविण्यासाठी जे आहे ते ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि हे ज्ञान जे आहे हे आहे समाजशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. आणि ह्या ज्या काही समस्या समाजामध्ये उद्भवणाऱ्या समस्या आहेत, ह्या ज्या काही समस्या आहेत यावर उपाययोजना समाजशास्त्रज्ञ करत असतात. ह्या ज्या काही तुम्हाला सांगितलं समस्या, बेकारी, दारिद्र्य, बेरोजगारी यासारख्या समस्या सोडविण्याकरता समाजशास्त्र जे आहे ते उपाय शोधताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा म्हणजे काळानुरूप ज्ञान देते. काळानुरूप ज्ञान देते. समाजशास्त्र जे आहे हे माणसाला काळानुरूप ज्ञान ठेवते आणि दक्ष ठेवते, सतर्क ठेवते. समाजशास्त्र जे आहे ते समाजशास्त्राला काही व्यावहारिक मूल्य आहेत आणि समाजशास्त्र हे काळानुसार दक्ष राहण्यास मदत करते. कारण समाज जो आहे तो काळानुसार बदलत असतो आणि त्यामुळे समाजाच्या गरजा, समाजाच्या समस्या, प्रश्न हे नवनव्याने निर्माण होत असतात आणि त्यावर उपाययोजना करण्याचं काम हे समाजशास्त्र करत असतात. सामाजिक परिस्थिती, सामाजिक घटना, बदलता समाज या सर्वांना योग्य प्रतिसाद कसा द्यायचा याचे भान जे आहे ते समाजशास्त्रज्ञांकडून मिळत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण या चॅप्टरमध्ये आज समाजशास्त्राचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि समाजशास्त्राच्या अभ्यासाची उपयुक्तता आपण समजून घेतली. अनेक जे विचारवंत आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या व्याख्या ह्या सुद्धा आपण जाणून घेतल्या आणि निश्चितचपणे तुम्हाला या समाजशास्त्र या पहिला भाग मी शिकवल्यानंतर निश्चितच तुम्हाला हा विषय शिकवण्यास रस वाटत असेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा ठेवतो. आणि हे पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलं, समाजशास्त्र प्रकरणे. पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला या विषयावरती स्वाध्याय तुम्हाला देणार आहे. हा स्वाध्याय जो आहे पुस्तकामध्ये सुद्धा आहे तुमच्या, ते तुम्ही वाचा, सोडवा. उद्याला हा स्वाध्यायामध्ये रिकाम्या जागा आहेत, जोड्या लावा आहेत, दीर्घोत्तरी प्रश्न आहेत, शॉर्ट आन्सर सुद्धा आहेत, शॉर्ट क्वेश्चन आहेत. तर हे जे स्वाध्यायामध्ये आहे हे या पहिल्या प्रकरणावरचा जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला मी पुढच्या पिरियडमध्ये देणार आहे आणि तुम्हाला ते स्वाध्याय वहीमध्ये लिहून काढायचं आहे. एवढंच या ठिकाणी थांबतो विद्यार्थी मित्रांनो. आज तुमची मी रजा घेतो. थँक्यू.